नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समर्थ मंडळ पोलीस भरतीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या सगळ्यांचा कमीत कमी वेळेमध्ये अभ्यास व्हावा आणि विषयाची चांगली समज यावी याच्या हेतूने आपण हा जो प्लॅटफॉर्म आहे त्यावर या व्हिडिओज तयार करत आहोत। तर भूगोलाची ही सर्वात पहिली व्हिडिओ आपल्या समोर येत आहे। तर विश्व किंवा सूर्यमाला म्हणजे भूगोलाचा अभ्यास करताना आपण सर्वात पहिल्यांदा खगोलाचा अभ्यास करतो। त्यातली सगळ्यात विराट संकल्पना जी आहे त्याला आपण विश्व असं म्हणतो। विश्व म्हणजे विराट पोकळी, पृथ्वीभोवती असलेली विराट पोकळी म्हणजे विश्व। तर याच्यामध्ये अंतर्भूत असणारे पृथ्वीसारखे ग्रह, तारे, सूर्यासारखे तारे आहेत, उपग्रह, लघुग्रह, धूमकेतू, वटुग्रह, उल्का, दीर्घिका असं। तर विश्व असंख्य दीर्घिकांनी बनलेलं आहे। तर ही दीर्घिका काय आहे ते आपण पाहणार आहे। त्याच्या अगोदर तारे म्हणजे काय, तर स्वयं प्रकाशित असणारे जे आहेत, जसं की सूर्य आहे त्याला काय म्हणतात, तर तारे असं म्हणतात। त्यानंतर पृथ्वी हा जो ग्रह आहे त्याप्रमाणे सूर्याभोवती भ्रमण करणारे जे आहेत त्यांना ग्रह असं म्हणतात, सूर्याभोवती फिरणारे। त्याच्यानंतर उपग्रह म्हणजे ग्रहाभोवती फिरणारे जे आहेत त्यांना उपग्रह म्हणतात आणि ग्रहाभोवती फिरता फिरता ते सूर्याभोवती सुद्धा परिभ्रमण करत असतात। त्याचबरोबर इथे लघुग्रह आहे। लघुग्रह जो आहे तो काय प्रकार आहे, तर तो मंगळ आणि गुरु ग्रहादरम्यानचा जो ॲस्ट्रॉइड बेल्ट आहे त्या ठिकाणी असणारे छोटे छोटे जे शिलाखंड आहेत त्याला लघुग्रह असं म्हणतात। वटुग्रह म्हणजे काय, तर नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे असणारे जे आहेत ते आहेत वटुग्रह। धूमकेतू म्हणजे हा वायूचा, धुळीचा सर्वात मोठा गोळा जो सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात त्याला धूमकेतू असं म्हणतात। उल्का म्हणजे या लघुग्रह जो आहे म्हणजे गुरु आणि मंगळ ग्रहाच्या दरम्यानचा जो पट्टा आहे त्यात जे शिलाखंड आहेत, तो एखादा शिलाखंड जर पृथ्वीच्या वातावरणात आला आणि घर्षण झाला तर त्याला तो पेट घेतो, त्याला उल्का असं म्हणतात। आणि दीर्घिका या सगळ्या संकल्पनांना सामावून जे असते ती दीर्घिका आहे। तर एक एक संकल्पना आपण व्यवस्थित बघून घेऊया या ठिकाणी। तर सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी संकल्पना विश्वानंतर, त्याच्यामध्ये विश्वामध्ये असंख्य असे जे दीर्घिका आहेत सामावलेले असतात। सूर्यासारख्या असंख्य ताऱ्यांचा बनलेला विशाल तारकासमूह म्हणजे दीर्घिका। तर हे जे छोटे छोटे स्टार्स आपल्याला दिसत आहेत, तारे आपल्याला दिसत आहेत, जसं सूर्य एक तारा आहे त्याच पद्धतीचे असंख्य तारे या एका दीर्घिकेमध्ये आहे। तर दीर्घिकेला तारका मंडल असं सुद्धा म्हणतात, लक्षात घ्या। तर अशी जी दीर्घिका आहे, तर आपली जी दीर्घिका आहे त्याला आपण आकाशगंगा हे नाव दिलेलं आहे। त्याचं नाव काय आहे, तर आकाशगंगा आहे। त्यानंतर आपल्या आकाशगंगेचा आकार काय आहे, तर सर्पिल आकार आहे, सर्पिल आकृती आकाशगंगा आपली आहे। त्यानंतर खगोल, तर खगोल ही संकल्पना आहे। ख म्हणजे पोकळी आणि पोकळीमध्ये असणारे गोल म्हणजे खगोल। मग त्याच्यामध्ये हे सगळे तारा म्हणजे सूर्य असेल, ग्रह असेल, साधारण यांचा आकार गोलच असतो। त्यानंतर उपग्रह, लघुग्रह, वटुग्रह, धूमकेतू, उल्का ह्या ज्या संकल्पना आहेत या सगळ्या ज्या पोकळीमध्ये सामावलेल्या त्याला खगोल असं म्हणतात। ठीक आहे। तारे, तर हे स्वयं प्रकाशित आणि उष्णता निर्माण करणारे जे आहेत हे तारे आहेत। तारे आहेत, सर्व तारे स्वयंप्रकाशित असतात, बहुतेक तारे लुकलुकताना सुद्धा दिसतात। तर आपला जो तारा आहे तो सूर्य आहे, त्याला आपण सूर्य या नावाने ओळखतो। आपला जो सूर्य आहे त्याची काही विशेष माहिती या ठिकाणी आपण पाहूया। साधारण 460 कोटी वर्षापूर्वी आपल्या सूर्याची निर्मिती झालेली आहे। सूर्याचा व्यास जो आहे 13,92,000 किलोमीटर आहे, 13,92,000 किलोमीटर। आणि सूर्याच्या पृष्ठभागाचं जे तापमान आहे ते साधारण 6,000 सेल्सिअस आहे। सूर्याचं वस्तुमान 2 × 10⁻³ किलोग्रॅम इतकं आहे। तर सूर्यापासूनचे जे अंतर आहे ते आहे 14,96,00,000 किमी। आणि सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो आहे 8 मिनिटं आणि 20 सेकंद। तर हे सगळे जे सेंटेन्स आहेत त्याच्यावर प्रश्न बनतात आणि ते प्रश्न आपल्याला परीक्षेसाठी उपयोगाचे आहे। तर ग्रह जे आहे, ग्रहामध्ये बघा जे खगोलीय पिंड स्वतःचा प्रकाश निर्माण करत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात। यांना जो प्रकाश मिळतो तो ताऱ्यांपासून मिळतो। म्हणजे आपल्या ग्रहमालिकेमध्ये किंवा आपल्या सूर्यमालेमध्ये जे ग्रह आहेत त्यांना सूर्यापासून प्रकाश मिळतो। ग्रह लुकलुकत नाही, सूर्याभोवती ते भ्रमण करत असतात, सूर्याभोवती परिभ्रमण करतात। तर
इथे पहा, इथे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ असे ग्रह आहेत आणि इकडे गुरु, युरेनस, शनी, युरेनस आणि नेपच्यून असे ग्रह आहेत. तर हे 8 ग्रह आपल्या सूर्यमालेमध्ये आहेत. सूर्यमाला जी आहे ही या 8 ग्रहांना घेऊन, तसेच सूर्य ग्रह, त्याचे उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू इत्यादी सर्व संकल्पना आपल्या सूर्यमालेमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर ग्रहांचे 2 प्रकार, अंतग्रह, अंतर्गत ग्रह आणि बाह्य ग्रह. अंतर्गत ग्रहामध्ये पहिले 4 येतात, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे 4 ग्रह अंतर्ग्रह आहेत. तर बाह्य ग्रह गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे बाह्य ग्रह म्हणून ओळखले जातात. तर उपग्रह म्हणजे काय, तर ग्रहाच्या भोवती प्रदक्षिणा करणारा जो आहे उपग्रह, जसं पृथ्वीभोवती चंद्र हा प्रदक्षिणा करत असतो, पृथ्वीभोवती फिरता फिरता सूर्याभोवती त्याची प्रदक्षिणा पूर्ण होतात, त्यांना उपग्रह म्हणतात. उपग्रहांचे 2 प्रकार, एक नैसर्गिक उपग्रह आणि कृत्रिम उपग्रह. निसर्गतः हा उपस्थित असणारा जो ग्रह आहे त्याला नैसर्गिक उपग्रह म्हणतात. त्याच्यामध्ये जसं पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र आहे, पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र आहे. आणि तसंच कृत्रिम उपग्रह म्हणजे काय, तर काही विशेष संशोधनासाठी मानवनिर्मित ग्रह जे अवकाशात सोडलेले असतात आणि ते सुद्धा ग्रहांच्या भोवती भ्रमण करत असतात, सोबतच सूर्याभोवती भ्रमण करत असतात. त्यामध्ये ते काय हेतूने, काही योजनांसाठी, जसं की हवामानाचा अंदाज घेणं, दूरसंचार, GPS संशोधन या कामांसाठी हे उपग्रह आपल्या अवकाश संशोधन केंद्राच्या माध्यमातून सोडलेले असतात. तर हे सगळे कृत्रिम उपग्रह आहेत. लघुग्रह म्हणजे काय, तर हे पहा, इथे मंगळ आणि गुरु ग्रहाच्या दरम्यानचा जो हा लघुग्रहांचा पट्टा आहे, छोट्या छोट्या शिलाखंडांचा पट्टा आहे, त्यालाच लघुग्रह असं म्हणतात. हे सुद्धा सूर्याभोवती परिभ्रमण करतात. बटुग्रह, तर बटुग्रह म्हणजे काय, तर नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे प्लुटो, सेरेस आणि एरिस हे जे ग्रह आहेत, प्लुटोला 2006 मध्ये प्लुटो या ग्रहाची मान्यता काढून त्याला बटुग्रह असं मानण्यात आलेलं आहे. हे सुद्धा सूर्याभोवती भ्रमण करत असतात. धूमकेतू, तर हा असा वायूचा, धूळ व बर्फापासून बनलेला मोठा गोळा आहे. त्याचा पुढचा जो भाग आहे तो भला मोठा असतो आणि मागच्या बाजूला शेपूट निघालेली असते. म्हणजे सूर्याच्या भोवती भ्रमण करताना मागच्या बाजूला तो अशा पद्धतीने दिसतो, म्हणून त्याला केतू असं म्हणतात. आणि याला धूम, म्हणून याला धूमकेतू, म्हणजे हा मोठा गोळा धूम आणि हा केतू, म्हणून त्याला धूमकेतू म्हणतात. तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की दर 76 वर्षांनी दिसणारा हेलेचा धूमकेतू हा विशेष अभ्यासाचा विषय आहे खगोलशास्त्रज्ञांचा. त्यानंतर उल्का, उल्का म्हणजे काय, तर हा जो मंगळ आणि गुरु ग्रहादरम्यानचा लघुग्रहांचा जो पट्टा आहे, तिथून एखादा शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात येतो, त्यावेळेस वातावरणाशी घर्षण होऊन तो पेट घेतो, अशा पद्धतीने तो दिसतो, वातावरणातच तो विलीन होतो आणि नष्ट होतो. तर त्याला उल्का असं म्हणतात. असनी, तर असनी म्हणजे काय, तर एखादा जो शिलाखंड आहे तो जमिनीवर येऊन आपटतो, पृथ्वीवर येऊन आपटतो, तर त्याला असनी असं म्हणतात. म्हणून जसं की लोणार सरोवर जे आहे बुलढाणा जिल्ह्यातली, हे सुद्धा एक अशाच पद्धतीने तयार झालेलं सरोवर आहे. तर त्याला लोणार सरोवर जे आहे ते उल्कापातामुळे झालेलं आहे. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.